आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मुंबई साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. ज्यांच्या आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या मुंबई साहेबांचं आगमन झालेलं आहे. आजचा हा कार्यक्रम तात्या साहेबांचा कार्यक्रम आणि तुम्ही एवढी गर्दी केली तेव्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आपलं तात्या साहेब आपलं तात्या साहेब म्हणजे या पंचक्रोशीचं एक रत्न आहे. रत्न. तात्या साहेबांनी आपल्यासाठी काय नाही केलं. अहो शौचालयाचं म्हणू नका, लाईटीचं म्हणू नका, अव गटाराचं म्हणू नका, अव गावागावामध्ये जिम असेल समाज मंदिराचं म्हणू नका, आणि माझ्यासारख्याला वाईन शॉपीचं लायसन बी. तेव्हा मी लय भावनेच्या भरात वाहत जाण्यापेक्षा मी माझं 4 शब्द लगेच थांबवतो आणि मम्मी साहेबांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हा दीप म्हणजे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. प्रत्येकाच्या मनामनामध्ये दीप पेटतोय आणि मग अशा कार्यक्रमाची शोभा मम्मी साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं होती. तेव्हा केवढा भाग्याचा दिवस आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मम्मी साहेबांसाठी. तेव्हा आजचा कार्यक्रम महिला सबलीकरणाचा कार्यक्रम. ह्यो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून तात्या साहेबांनी एका महिलेचीच निवड केली आणि त्या म्हणजे मम्मी साहेब आपल्या. टाळ्या. अव त्यांनी बी लई लोक विकासाची कामं केली. अव करंजामध्ये शौचालयाचं नुकतंच त्यांनी उद्घाटन केलंय. आवडते घ्या. तेव्हा म्या मम्मी साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. टाळ्या. बलम्या, असलं कसं नियोजन केलंय? का काय झालं? का म्हणजे आता कार्यक्रम द्यायचा आहे त्या मशनी खाली ठेवल्याच आहे आणि इकडे वरती ठेव. हा हा मशीन घे चल. माझ्या मैत्रिणींनो, ही जी शिलाई मशीन आहे ती दिसायला छोटी असली तरी तिच्यामध्ये लई ताकद आहे. ह्या शिलाई मशीनने माझा संसार उभा केला. तुम्हाला सांगते, एक शिलाई मशीन काय करू शकते, लय काय काय करू शकते. एक शिलाई मशीन एक नाही तर 100, 1000, लाखो संसार उभा करते, याची मला गॅरंटी आहे. आयुष्यात आपण प्रत्येक
असतो. त्या शिलाई मशीन कडून मी एक गोष्ट शिकले. शिलाई मशीन हटकी कापड जोडते आणि मी तुमच्यासारखी गोरगरीब माणसं जोडते. ह्या शिलाई मशीननी मला मम्मी पासून मम्मी साहेब बनवलं. माझ्या गरजू महिलांनो, तुमचं दुःख मी समजू शकते. लय हाल अपेक्षा सोसून मी माझा संसार उभा केला. कष्टानं माझ्या पोराला मी वाढवलं. ह्या शिलाई मशीनने तुमच्या फाटलेल्या आयुष्याला टिपा मारता येतील ह्याची मला गॅरंटी आहे. माझी हीच कष्ट करण्याची वृत्ती बघून तात्यासाहेब म्हणलं, कामायताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब, तुम्हीच ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करा. आणि म्हणून मी इथं आले. माझ्या अंगात असा हुरूप चढला आणि पोराच्या खांद्याला खांदा लावून मी जनसेवा करायची ठरवली. आम्ही शांत बसतो, पहिलं त्यांचं भाषण थांबवा. तेव्हा मी तात्या साहेबाच्या बॅनरला विनम्र नमस्कार करते आणि वचन देते. माझा नंबर आहे पहिला. माझा नंबर आहे. मी तवाच गप बशीन जेव्हा प्रत्येक बाईच्या घरात असत शिलाई मशीन, शिलाई मशीन, शिलाई मशीन. सगळ्यांना मिळणार आहे. आजी आजी जरा इकडे या तुम्ही. एक जराला तरी मी चला गप्प बसा. गोलप काका, तुम्ही गाडीत बसा. नाहीतर एक काम करा, तिथं सावलीत बसा. आम्ही बघून घेतोय सगळं. अगं मग तुम्ही तिघीच आहे. अहो गोलप काका, बघतो आम्ही. तुम्ही जाऊन बसा बघू. नाही आई अहो असू दे असू दे. तुझा हात मी बघते इथे. तुझा हात. होय माग कुठे चालले पुढं पुढं. अगं ह्यांच्या नंतर माझाच नंबर आहे. तूच मध्ये घुसलीयस. तू हो माग. नाव पुकारल्यावर जा ना. आता काय करतेस मध्ये. ताई शांत व्हाय. मी नका मला शिकवू. मला माहितीये रांगेत न उभं राहता तुम्हाला कशा घरपोच मशनी होणार आहेत ते. कोण बोललं तुम्हाला? काही पण चला मागवा मागवा.